नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 17वा, ज्याचं नाव आहे जालंधरनाथ व गोपीचंद भेट. गोपीचंद तपश्चर्येसाठी अरण्यात. तर चला मग सुरू करू. मैनावतीने कानिफाकडून राजासाठी वचन मिळवले व गोपीचंदाचे मनातील भीती घालविली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद राजा कानिफाच्या शिबिरात गेला. तेथे जाताच त्याने कानिफाच्या पायावर डोके ठेवले व नमस्कार केला. त्यावेळी राजास कानिफाने जालंधरनाथाला राजाने कोठे पुरले आहे ती जागा दाखव असे सांगितले. त्याप्रमाणे राजा ती पुरलेली जागा दाखविण्यासाठी तयार झाला. ती जागा पाहून येण्यासाठी कानिफाने आपला एक शिष्य राजाबरोबर दिला. ती जागा शिष्यास दाखवून राजा परत कानिफाच्या शिबिरात आला. तेव्हा कानिफाने राजास प्रश्न केला की आता कोणत्या युक्तीने गुरु जालंधरनाथांना खाचे बाहेर काढतोस ते मला कथन कर. राजा गोपीचंदाचे हे ऐकून कानिफाची प्रार्थना केली व म्हणाला, महाराज, मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलेलो आहे. मला यातील काही एक माहिती नाही. माझे आई, वडील, गुरु व मला तारणारे तुम्हीच आहात. मी तुमचा एक सेवक आहे. तेव्हा आपल्या मनात असेल त्याप्रमाणे करावे. राजाचे दिनोद्गार ऐकून कानिफनाथाने सुचविले, मी तुझा जीव वाचवावा म्हणून एक युक्ती सांगतो. त्याप्रमाणे तू कर. सोन्याचा रुचाप्या, तांब्या पितळेचा व आणखी एका धातूचा असे 5 धातूंचे 5 पुतळे तुझ्यासारखे तयार करून घे. त्याप्रमाणे राजाने सोनार, लोहार व कासार यांना बोलावून हुबेहूब आपल्यासारखे पुतळे तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या कारागिरांनी आपली सर्व कला खर्चून अक्कल हुशारीने राजाचे 5 पुतळे अगदी राजासारखे तयार केले व राजाकडे आणले. एक दिवस एक उत्तम मुहूर्त पाहून कानिफनाथाने राजाबरोबर तेथे जालंधरनाथाला पुरले होते. तेथे सर्व पुतळे आणले. कानिफनाथ काठावर बसला. त्यांनी सांगितले की तू कुदळीने खानावयास सुरुवात कर. तेव्हा गुरु आतून तुला तुझे नाव विचारतील. तेव्हा नाव सांगून ताबडतोब खड्ड्याचे बाहेर यावे. त्याप्रमाणे राजाने कुदळ हातात घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोगाचा मंत्र जपून विभूती राजाचे कपाळास लावली. नंतर राजाने मध्यभागी पुतळा ठेवला व खाच खणू लागला. आतून आवाज आला की जो कोणी खाचेवर घाव घालत असेल त्याने आपले नाव सांगावे. राजाचे ते ऐकून म्हटले, महाराज, मी गोपीचंद राजा आहे. असे म्हणून तो ताबडतोब खाचेबाहेर आला. जालंधरनाथाने गोपीचंद असेल तर तो जळून भस्म होवो. असे म्हणताच सोन्याचा जो पुतळा तयार केला होता तो ताबडतोब जळून गेला. याच प्रकारे उरलेली 4ही पुतळे जळून भस्म झाले. 5ही पुतळे जळून गेल्यावर कानिफाने पुनः गोपीचंदास खणावयास सांगितले. राजाने खणावयास सुरुवात केली. खणण्याचा आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध हा अतिशय भयंकर आहे, त्यामुळे ब्रह्मांडही जळून जातील. असे असता गोपीचंद हा त्रिलोकचंद राजाचा मुलगा ज्या अर्थी वाचला आहे त्या अर्थी परमेश्वरच त्याचे रक्षण करीत असेल अशी जालंधरनाथाची खात्री झाली. म्हणून आता राजाला अमरत्व द्यावे असा विचार करून जालंधरनाथाने राजास विचारले, आतापर्यंत तू खणतच आहेस, तेव्हा तू आहेस तरी कोण हे मला सांग. त्यावर कानिफाने आपले स्वतःचे नाव सांगितले व राजाचेही नाव सांगितले. तो म्हणाला, गुरुजी, मी आपला बालक कानिफा आहे. मी आपला शोध करत येथे आलो आहे. माझी दृष्टी आपल्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी अधीर झाली आहे. म्हणून मी व गोपीचंद राजा
खाच खणून आपणास बाहेर काढण्याची अवस्था करीत आहोत. कानिफाचे भाषण ऐकून आतून जालंधर म्हणाला, आतापर्यंत राजा गोपीचंद जिवंत राहिला आहे, तर आता तो अमर होऊन वास्तव्य करीत राहावा. असा आशीर्वाद देऊन खड्ड्यातून बाहेर काढण्याची आज्ञा दिली. खड्ड्यास खूप दिवस झाले होते, म्हणून माती घट्ट झाली होती. त्यामुळे खूप जोरात घाव घालून उकरावे लागत होते. म्हणून जालंधरनाथाने सांगितले की आता खणणे बंद करून तुम्ही स्वस्थ बसा. त्यानंतर जालंधराने शस्त्रास्त्राची योजना करून वज्रास्त्र काढून घेतले. त्यामुळे माती दोन्ही बाजूला झाली. मग गुरु शिष्यांची दृष्टी भेट झाली. तेव्हा कानिफाचा गळा दाटून आला व नेत्रातून अश्रू वाहू लागले. नंतर जालंधर बाहेर आला व गुरु शिष्यांनी एकमेकांस कडकडून आलिंगन दिले. जालंधराने कानिफास पोटाशी धरले व म्हणाला, तू होतास म्हणून राजा वाचला. त्याचवेळी गोपीचंदाने जालंधराच्या पायावर डोके ठेवले. त्यावेळी राजाला आवळून धरून त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवून जालंधराने आशीर्वाद दिला की तू प्रलयाग्नीतून वाचून जिवंत राहिला आहेस. तरी आता जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तू पृथ्वीवर राहा. तेव्हा मग रात्री मैनावतीने गुरुला पाया पडून सांगितले की गेली 10 वर्षे मी काही हरवलेल्या आंधळ्यासारख्या चिंता करीत होते व लोभी माणसाचे द्रव्य हरवल्यावर जशी परिस्थिती होते तशी माझी परिस्थिती झाली होती, अशी मैनावती म्हणाली. असे म्हणत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. हे पाहून जालंधराने तिचे अश्रू पुसून तिचे सांत्वन केले. जालंधराने गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून तो म्हणाला, राजा, तुला जे मागावयाचे असेल ते मागून घे, ते मी देण्यास तयार आहे. राजाला अमर केले असल्याचे जालंधराने सांगून तो म्हणाला, तू अमर होशील, परंतु राजवैभव चिरकाल टिकणार नाही. कारण वैभव जितके दिसते तेवढेच नाशवंत आहे. असे सांगून बोध करून त्याला विचार करण्यास वेळ दिला. गोपीचंद राजाने विचार केला, हे ऐश्वर्य काही टिकाऊ नाही. गुरु जालंधरनाथाची योग्यता फारच मोठी आहे. गेली 11 वर्षे पुरलेल्या स्थितीत असतानाही तो जशाचा तसाच राहिला आहे व जालंधरनाथापुढे यमाची प्रतिष्ठा म्हणजे एखाद्या सेवकाप्रमाणे त्याच्यापुढे यमाने उभे राहण्याचीच आहे व त्याच्यापुढे राजाचा मोठेपणा काही उपयोगाचा नाही. आता आपणही हे सुखाचे आयुष्य सोडून वैराग्य वैभव साधावे, हाच उत्तम विचार करून त्याने पूर्ण विचारांची जालंधरास सांगितले की गुरुदेव, ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थास अग्नीचा स्पर्श झाला की तो पदार्थ अग्निमय होतो, त्याचप्रमाणे तुमच्यासारखे मलाही योगी करा. हे गोपीचंदाचे उद्गार ऐकून जालंधराने त्याची पाठ थोपटली व नंतर आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला. आपल्या कृपादृष्टीने त्याच्या देहाकडे पाहिले. त्याच्या कानात जालंधराने मंत्रोपदेश केला. त्याला सनाथ केले. मंत्रोपदेश मिळताच राजाला संसारातले सर्व पदार्थ नाशवंत व अशाश्वत दिसू लागले. मग राजाने वडाचं चीक काढून तो आपल्या जटांना लावला व लंगोटी नेसली. कानात मुद्रा घालून शैलीकंथा अंगावर घेऊन शिंगे वाजवून कुबडी फावडी हातात घेऊन स्वतः नागपंथी म्हणवून घेतले. त्याचप्रमाणे भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली व गुरुच्या आज्ञेची वाट पाहू लागला. गावातील लोकांना आपला राजा गोपीचंद याने वैराग्य स्वीकारले आहे असे कळते व ती बातमी राजाच्या अंतपुरातील त्याच्या राजस्त्रियांना समजली. त्या बातमीमुळे जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. मग इकडे राजाला जालंधरनाथाने तपश्चर्येस जाण्यास सांगितले व असेही सांगितले की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास जावे. भिक्षा मागताना
प्रथम शिंगी वाजवावी व माई भिक्षा घाल असे प्रत्येकीला म्हणावे. भिक्षा मागण्याच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊन तपश्चर्येस निघून जावे. राजा गोपीचंद गुरु आज्ञेप्रमाणे सर्व स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास गेला. राजाला बैराग्याच्या वेशात पाहून राण्यांना दुखाचे भरते आले व त्या रडू लागल्या. त्यांच्या त्या आक्रंदनाने ब्रह्मांडात गोंधळ हलकल्लोळ रडून गेला. सर्व राण्या राजाचे गुण आठवून शोक करू लागल्या. पट्टराणी लुमावंती, दुसऱ्या राण्या चंपिका, करिती यांनी एकामागून एक येऊन वेढा घातला व त्या त्याला विनंती करू लागल्या की परमेश्वरी इच्छेने जे व्हायचे होते ते झालेले आहे, तरी आता त्याने याच ठिकाणी राहून योगमार्गाने जावे व इतरत्र कोठेही जाऊ नये. राण्या त्याला विषय सुखाकरिता अजिबात त्रास देणार नाहीत, फक्त त्याच्या मुखचंद्राकडे पाहून आनंदाने राहतील. त्याचप्रमाणे राजा सांगेल तेथे पर्णकुटी बांधून देतील, त्या ठिकाणी आनंदाने राहावे. राण्या राजाची सेवा करून पुढील आयुष्य सुखाने घालवतील अशी विनंती व आग्रही सर्वांनी केला. परंतु गोपीचंदाने त्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व राण्यांचा धिक्कारच केला. त्यांना दूर जाण्यास सांगितले. सर्व राण्या मोहपाशात अडकलेल्या असल्याने त्यांना राजापासून दूर व्हावेसे वाटत नव्हते. त्या म्हणाल्या, पतिराज, तुम्ही अरण्यात जाणार व तेथे एकटे राहणार. तेथे तुमच्यापाशी अरण्यात गोड गोड गोष्टी कोण करणार? त्यावर राजाने सांगितले की ही शिंगी, कुबडी ह्या माझ्याशी गोष्टी करतील. त्यानंतर राण्यांनी अनेक अडचणींची यादी राजापुढे वाचून दाखवली. परंतु या सर्व गोष्टींवर राजाने एक एक तोडगा काढला. शेवटी राजा म्हणाला, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरे होईल. कुबडी फावडी माझ्या आजूबाजूला झोपतील. दुनी पेटवून थंडीपासून मला संरक्षण मिळेल. वज्रासन घालून व्याघ्रांबरावर बसल्यानंतर अनेक स्त्री, पुरुष व मुले माझी सेवा करतील. प्रत्येक घरातील स्त्री पुरुष हे माझे आई बाप व भाऊ बहीण असतील. त्यांचे माझ्यावर प्रेम राहील. पंचपक्वानापेक्षा, सडस अन्नापेक्षाही कंदमुळांची गोडी जास्त आहे. लंगोटाचे वस्त्र फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन, तर अंगावरची कंथा फाटली तर योगाचे आचरण करून दिव्य कंथा पांघरीन. शिंगी व कुबडी या सगुण व निर्गुण आहेत, त्या कधीच फुटणार नाहीत. कुबडी फावडी जुनी झाल्यावर खेचरी व भूचरी या दोन्ही आदेय व विदेय या दोन्ही बाजूस प्रकाशात राहतील व मी सुद्धा तल्लीन होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थपणे झोप घेईन व अंती मोक्षमुक्ती या शैली मी प्राप्त करून प्रसिद्ध होईन. राजाने वरीलप्रमाणे बराच संवाद साधल्यानंतर राण्यांना भिक्षा घालण्यास सांगितले. असे असता त्या मायेने व मोहाने राजाच्या भेटीसाठी जवळ येऊ लागल्या. त्या जवळ येत असल्याचे पाहून राजाने त्यांना कुबडी व फावडी मारावयास उगारल्या. हा सर्व प्रकार पाहून मैनावतीने शिजवलेले अन्न आणले व म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मैनावतीने दिलेली भिक्षा गोपीचंदाने झोळीत घेतली व मातोश्रीच्या पायावर डोके ठेवले. त्यानंतर तो जालंधर नाथाकडे गेला. झालेला सर्व वृत्तांत त्याने त्यास कथन केला. त्याच्या मागोमाग मैनावतीही तेथे आली व तिनेही राजाने जी हकीकत सांगितली होती तीच हकीकत जालंधरास सांगितली. मग राजाला 3 दिवस ठेवून घेऊन जालंधराने सर्व परीने उपदेश केला व नंतर बद्रिकाश्रमास जाऊन तप करण्यासाठी जावे असे सांगितले व तेथे 12 वर्षेपर्यंत लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून तप करण्याची आज्ञा त्यांनी केली. त्या आदेशाप्रमाणे गोपीचंद तिकडे जाण्यासाठी निघाला. राजास निरोप देण्यासाठी 2 कोसपर्यंत कालिफा, जालंधर व प्रधान वगैरे राज्यातील
लहान थोर बरीच मंडळी आलेली होती. राजा तपासाठी जाणार ह्या वार्तेने सर्व नगर दुःखी झाले होते. लुमावंती राणीपासून राजाला एक मुलगा झाला होता. त्याचे नाव होते मुक्तचंद. त्याला लोकांनी गोपीचंदाचे सिंहासनावर बसविले व जालंधरनाथानेच स्वतः राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी प्रधान, सरदार व इतर सर्वांना यथायोग्य वस्त्रे व अलंकार ज्याचे त्याचे योग्यतेप्रमाणे देऊन त्या सर्वांचा सत्कार केला व त्यांना संतुष्ट केले. नंतर अंतपुरात जाऊन सर्व राण्यांचे सांत्वन करून मुक्तचंद यालाच गोपीचंदाची जागी मानावे असे सांगून समाधानाने राहावे असेही सांगितले. त्यानंतर 6 महिनेपर्यंत जालंधरनाथ कानिफा व त्यांचे शिष्य त्या ठिकाणी राहिला व आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली राज्याच्या सर्व राज्यकारभाराची चांगली व्यवस्था लावली. आणि याच ठिकाणी अध्याय 17वा समाप्त होतो. धन्यवाद.